आहे. तर त्यानंतर सगळ्यांनी सकस संतुलित आहाराचे फ्लेवर पण छान-छान सांगितले. फ्लेवर जरी वेगवेगळे असले ना, तरी त्याचं काम मात्र एकच आहे. आणि हा वर्कआउट चालू असताना मिस्टर योगेश शिंदे सर यांनी छान असं म्युझिक लागलं. त्या म्युझिकच्या तालावर तुम्हाला कंटाळा न येता राहुल सरांनी पण मध्ये-मध्ये तुम्हाला मोटिव्हेशन देत गेले. त्यामुळे छान असा आपला वर्कआउट झालेला आहे. तर वर्कआउट तर आपला झालेला आहे. आता आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर आपण आजची माहिती आपण ऐकणार आहोत स्किनबद्दल. जी स्किन फक्त सुंदर दिसण्यासाठी असते का? तर नाही. जी स्किन आपली संरक्षण करत असते. कशापासून? धुळीपासून आपलं संरक्षण करते, प्रदूषणापासून आपलं संरक्षण करते, जंतूंपासून आपलं संरक्षण करते. शरीराचं जे आपलं तापमान आहे ना, त्यापासून पण आपलं संरक्षण करत असते. सर पी शेअर होईल? शरीराला आपल्या स्पर्शाची जी जाणीव मला करून देते शेअर ना, ती करायची का? सर मी पाठवलेली कोणी करू शकतं. आणि पाठवली पण मी ती मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये नाही घेतलेली आहे. अजून कोणाकडे आहे का? हो आहे ना. कोणाकडे दिली? प्रवीण सर, सोमनाथ सर आणि प्रमोद सर. मी घेतो मोबाईल तोपर्यंत कोणी शेअर करत असेल तर घ्या. मला वाटलं फक्त तुम्ही चेकिंगला पाठवली हो असं. कोणाकडे आहे तर शेअर करा. मी तोपर्यंत मोबाईलमध्ये घेतो तुला. येस. येस घामाद्वारे आहे. आपली जी घामाद्वारे जे विषारी पदार्थ असतात ना, तर ते पण बाहेर टाकण्याचं काम आपली स्किन करत असतं. शरीराला स्पर्शाची जाणीव तर करूनच देते, हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. जर आपली त्वचा जर निरोगी असेल, तर आपला आत्मविश्वास देखील वाढत असतो. आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणीव करून देत असतं आपल्या तेजाचं. येस. नेक्स्ट. तर आपण जी स्किन आहे, तर त्या स्किनचे कुठले-कुठले प्रकार असू म्हणजे असतात, तर ते आपण जाणीव करून घेऊ त्याची हां. सर नेक्स्ट. बघा, स्किनचे महत्त्व पण मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट. येस. बघा, स्किन आपलं म्हणजे जी स्किन असते ना, तर त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. आपल्याला माहीत नसतं. आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरताना मला फरक पडला, म्हणजे बऱ्याच महिलांमध्ये असे तर या म्हणजे त्वचारोग काही पण असला ना, तर मला याने छान रिझल्ट मिळालेला आहे, तर ही तू पण वापर. मग आपण एकमेकाला शेअर करत असतो. पण ती खरंच आपलं योग्य आहे का? हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर 4 प्रकारची आपली स्किन असते. तर पहिली असते ऑइली स्किन, नंतर येते ड्राय स्किन, त्यानंतर मिश्रित म्हणजे कॉम्बिनेशन स्किन आणि नंतर ती सेन्सिटिव्ह आणि काहींची असती नॉर्मल स्किन. मग ही स्किन आपण कशी ओळखायची बरं? तर सकाळी उठल्यानंतर मस्त क्लीनरने आपला चेहरा साफ धुवायचा. चेहरा धुतल्यानंतर त्यावर आपण काहीही लावायचं नाही. 1 तास चेहरा तसाच ठेवायचा. चेहरा मग कसं आपण कसं काय ओळखायचं, की माझी स्किन टाइप हीच आहे म्हणून? तर सकाळी उठल्यानंतर 1 तास झाला चेहरा धुतल्यानंतर, तर टिश्यू पेपर घ्यायचा आहे. टिश्यू पेपर घेतल्यानंतर टिश्यू पेपरचे 2 भाग करायचे आणि अशी टी झोनला म्हणजे चेहऱ्याची टी झोन असतो हं, असा टी झोन. तर आपण लावायचा आहे. हा टिश्यू पेपर टॅप-टॅप करून लावायचा आहे. जर ह्या टी झोनवर जर आपलं ऑइल जर आलं टिश्यूवर, तर समजायचं आपली स्किन आहे ऑइली. त्यानंतर ड्राय स्किन. ड्राय स्किनला काय असतं, जे अशी जी स्किन असते ना आपली ओढल्यासारखी वाटत असते, टाईट-टाईट चेहऱ्यासारखं वाटत असतो. तर आपण समजायचं की ही त्वचा आपली ड्राय स्किन आहे म्हणजेच कोरडी आहे. कॉम्बिनेशन स्किन. बघा कॉम्बिनेशन स्किनच्या कशी ओळखायची? जर आपला कपाळाचा जो भाग असतो, नाक असतं, हे गाल असतात दोन्ही बाजूनी आणि हनवटीवर इथं फक्त असं ऑइल आपल्याला चमकतं आणि साइडनी त्वचा कोरडी असते. म्हणजे ही आपली कॉम्बिनेशन प्रकारची स्किन असते. सेन्सिटिव्ह स्किन कशी ओळखायची? तर सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे आपण उन्हात जरी गेलो ना बघा, तर स्किन आपली लाल-लाल सारखी पडलेली असते, अशी रॅशेस येतात. तिला कुठलाही म्हणजे धूळ जरी आली तरी खाज वगैरे येणार, तर आपल्याला आपण ती समजायची की आपली ती स्किन आहे सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील स्किन आहे आणि नॉर्मल त्वचा म्हणजे कुठेही लाल दिसणार नाही, त्वचा कोरडीही दिसणार नाही. छान असा चेहरा साफसुथरा दिसतो आणि असं ओढल्यासारखं पण वाटत नाही. मग समजायचं की ही आपली नॉर्मल स्किन आहे. येस नेक्स्ट. त्यानंतर आपण बघणार आहोत आपली स्किन खराब होण्याची प्रमुख कारणे कुठली आहे? स्किन खराब झाल्यानंतर आपण त्यावर काय उपाय करू शकतो? येस. स्किन खराब होण्याची तुम्हाला मी कारणं सांगणार आहे. त्वचेचे हे सामान्य समस्या आहे बघा. पिंपल्स, पुरळ, सोरायसिस आताच आपण सरांचा छान असा रिझल्ट पण ऐकलाय सोरायसिस काय असतो, हे पण त्यांच्या मार्फत समजून घेतले आहे. सोरायसिस असेल, सुरकुत्या असतील, फंगल इन्फेक्शन असेल, हे असे प्रकार आपले म्हणजे सामान्य समस्या आपल्याला
जाणवता. वारंवार पिंपल्स येतात. त्वचा आपली कोरडी पण पडायला लागते. काळे डाग येतात, वांगासारखे डाग पण असतं बघा. चेहऱ्यावर नाही का ते म्हणतात वयाच्या अगोदर सुरकुत्या फार दिसायला लागतात. चेहरा असा थकलेला दिसतो आपल्याला, दमलेला दिसतो. वारंवार खूप कोरडा होता किंवा खूप ऑइली होतं. मग हे समजायचे का आपल्या ह्या त्वचेच्या समस्या आपल्याला सुरू होत आहे. तर मग हे सुरू होण्याची प्रमुख कारणे आपण बघूया. कारणे बघू आणि त्याबद्दल आपण त्यावर काय उपाययोजना करू शकतो हे पण आपण बघूया. नेक्स्ट. बघा अस्वच्छता. नेहमी आपण जे नाही का त्वचेकडे लक्ष देत नाही. अ, तसं अस्वच्छता म्हणजे कसं बघा, बऱ्याच महिला मेकअप वगैरे चेहऱ्यावर ठेवतात आणि रात्री झोपताना कंटाळा आला म्हणून चेहरा धुवत नाही. तसाच झोपून घेतात. मग ही काय झाली अस्वच्छता झाली किंवा आपण अंघोळ करत नाही. वेळेवर अंघोळ न करणे ही पण अस्वच्छतेचीच कारणे आहे. मग त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या स्किनवर परिणाम होऊ शकतो. अनियमित आहार. अनियमित आहार म्हणजे काय? आपण जास्त तेलकट खातो, तुपकट खातो, जंक फूड सारखे प्रकार आपण जास्त आजकाल ट्रेंड झालेला आहे जंक फूडचा. म्हणजे जसं पिझ्झा, बर्गर, वडापाव वगैरे हे असं आपण खात असतो. साखरीचं प्रमाण सुद्धा खूप वाढल्यानंतर आपल्याला त्रास होतो. मैद्याचे पदार्थ. मग हे पदार्थ आपण खाल्ल्यानंतर याचे परिणाम म्हणजे आपण कारणं पण बघूया आणि लक्षणं पण त्यातच बघूया. मग हे जर अति प्रमाणात आपल्याला झाल्यानंतर पिंपल्स येऊ शकताय, त्वचेवर तेलकटपणा पण येतो आणि चेहरा आपला खराब दिसायला लागतो. त्यानंतर आपण बघूया पाण्याची कमतरता. पाणी हा शरीराचा खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण जेव्हा वेट लॉस करतो, तेव्हाही पाण्याचं प्रमाण आपल्याला प्रमाणात पाहिजे असतं. आपले कोच जेव्हा आपला चेकअप म्हणजे बॉडी एनालिसिस करून देतात, तेव्हा आपल्याला सांगतात, की दिवसभरात आपण शरीरासाठी किती पाणी पिलं पाहिजे. मग हे पाण्याचं योग्य प्रमाण असलं तर आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं. जर पाण्याचं प्रमाण कमी असलं, तर त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? तर त्वचेवर आपलं जेव्हा आपण पाणी कमी पितो ना, तेव्हा त्वचा आपली कोरडी पडायला लागते. मग कोरडी पडायला लागते त्याने काय होतं त्वचा रफ व्हायला सुरुवात होती. आपले होठ फाटायला सुरुवात होते बघा. कारण नसतं ना काहींचं उन्हाळा, पानकाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये ओठ फाटलेले असतात. त्याचं कारण काय आहे प्रामुख्याने पाणी. पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी आहे आणि चेहऱ्यावर जी नॅचरल ग्लो असतो किंवा चमक असते ना, ती पण कमी होण्यासाठी म्हणजे कमी होते. त्यानंतर ताणतणाव. म्हणजे स्ट्रेस मॅनेज करणे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर आपल्याला स्ट्रेस जर आला, तर आपल्या शरीरामध्ये जो कॉर्टिसॉल नावाचा जो हार्मोन्स आहे, तो वाढला जातो. त्याचा परिणाम म्हणजे पिंपल्स, त्वचेवरची जी चमक आहे ना, ती पण आपली कमी होते आणि जी त्वचा आहे ना आपली संवेदनशील होत असते. आपण मगाशी बघितलं संवेदनशील त्वचा कशी असते. त्यानंतर हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. हार्मोन्समध्ये म्हणजे बॅलन्सिंग बिघडते. वय वर्ष 18 नंतर मुलं किंवा मुली यांच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात किंवा ताणतणावात महिलांचे सुद्धा पिरियडचे जेव्हा वेळ येते ना, त्यावेळेस हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात. त्यावेळेस सुद्धा आपल्याला चेहऱ्यावर पुरळ वगैरे येतात. स्ट्रेस पण त्याने हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यानंतर स्ट्रेस पण आपल्याला वाढत असतो आणि त्यामुळे त्याचाच परिणाम म्हणजे स्किनवर सुद्धा होत असतो. सौंदर्य प्रसाधनांचा अति वापर. आपण जे प्रसाधनं वापरतो, तर त्या वापराने काय होतं आपल्याला माहित नसते, की आपली स्किन कुठल्या टाइपमध्ये आहे. आपण कुठल्याही प्रकारचे स्किन प्रॉडक्ट आपण वापरत असतो. त्या स्क्रीन प्रकाराने काय होतं, आपल्याला ॲलर्जी होत असते, रेडनेस येत असतो, पिंपल्सचे प्रमाण सुद्धा खूप वाढत असतं. त्यामुळे जे सौंदर्य प्रसाधनाचा जो वापर करायचा आहे ना, तर आपली स्किन कुठल्या टाइपची आहे, हे बघून घ्यायचं. त्यानंतर आपण ते वापरायचं आहे. प्रदूषण. धूळ आणि प्रदूषण आता खूप प्रमाणात वाढलेलं आहे. केमिकल युक्त पोल्युशन वाढलेलं आहे. धूळ पण खूप वाढलेली आहे आणि धूर पण हा खूप वाढलाय. त्यामुळे काय होतंय आपल्या ज्या स्किनवर जे पोर्स असतात ना, ते बंद होऊन जातात. त्यामुळे ब्लॅक हेड्स सुद्धा स्किनवर खूप प्रमाणात वाढला जातो आणि म्हणजे जी स्किन असते ती पण काळवंडल्यासारखी वाटायला लागते. त्यानंतर येतं अपूर्ण झोप. झोपेचं प्रमाण सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे. सर आवाज येतोय? येस मॅडम. येतोय मॅडम. येतोय. येस.
आपल्याला रोजच्या जीवनामध्ये 6 ते 7 मिनिमम 6 ते 7 तासाची झोप खूप महत्वाची आहे. जर ही झोप आपण प्रॉपर पद्धतीने घेतली नाही, तर आपल्या स्किनची रिकव्हर व्यवस्थित होत नाही. त्यामुळे डार्क सर्कल येतात बघा बऱ्याच म्हणजे जे अपूर्ण झोप घेतात तर त्यांचे जे डोळे आहे ना, डोळ्यांच्या अवती-भोवती काळं वर्तुळ दिसणार आपल्याला. डार्क सर्कल याने खूप वाढले जातात. चेहरा निस्तेज दिसायला लागतो आणि अकाली वृद्धत्व याने येत असतं. नेक्स्ट. मग आपण हे कारण पण पाहिले आणि या कारणांचे परिणाम आपल्या स्किनवर काय होता हे पण आपण बघितलं. तर मग आता त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो बरं? ते पण आपण बघणार आहोत. येस, नेक्स्ट. बघा, पाण्याचं प्रमाण तुम्हाला मी सांगितलं आत्ताच इतक्यात. तर पाण्याचं प्रमाण आपण भरपूर प्यायला पाहिजे. मग आपण जास्त प्रमाणात पाणी पिलं तर काय होईल? जास्त म्हणजे तुमच्या कोचने तुम्हाला सजेस्ट केल्याप्रमाणे आणि तर सांगितलंय म्हणून खूप पाणी प्या, असं नाही हां. जितकं सांगितलंय तितकंच. तर भरपूर म्हणजे आपण 7 ते 8 जर मिनिमम ग्लास जर आपण दिवसभरातून प्याले ना, तर त्याने काय होते आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. आणि जेव्हा आपण वर्कआउट वगैरे करतो किंवा दिवसभराची जी दिनचर्या असते, त्यावेळेस डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित आपलं होत असं आणि जे म्हणजे जे घामाद्वारे जे वाईट पदार्थ असतात ना, ते पण बाहेर टाकले जातात. त्याचं कारण काय आपण पाणी व्यवस्थित पितोय आणि पाण्यामुळे पुन्हा चेहऱ्यावर ग्लो सुद्धा छान येत असतो. पुरेशी झोप मी सांगितलं तुम्हाला पुरेशी झोप म्हणूया किंवा त्याला आपण क्वालिटी ऑफ म्हणूया. तर आपण झोप व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे ते छान ते घ्यायच्यानंतर क्वालिटी ऑफ घ्या. 4 तास जरी आपण झोपलो ना आपल्या कामाच्या गराड्यातून 4 तास जरी झोपलं ते न्यूट्रिशन घेतल्यानंतर तर छान अशी आपली झोप होते आणि पुरेशी होत असते. सकस आहार. सकस आहार म्हणजे काय? सरांनी मगाशीच सांगितलं राहुल सरांनी जेव्हा सकस आहार घेत होते, मी गाजर, बीट, काकडी, टमाटे सकाळी सकाळी इतकं कुठून जमा करणार आहे आणि काय काय खाणार आहे? तर शरीरासाठी सकस आहार हा खूप उपयुक्त असतो. आपण मगाशी जो सोरियासिसचा जो रिझल्ट ऐकला, तर त्या सरांनी पण सांगितलं त्या वर्कआउट सेशन आणि सकस आहाराचं महत्त्व सांगितलं. आपल्या शरीरासाठी 114 प्रकारचे घटक महत्त्वाचे असतात. मग ते आपण कुठून जमा करणार आहे बरं? इतकं तर जमा करणं शक्य नाही. त्यामुळे आपण मस्त छानपैकी हा सकस संतुलित आहार घेत असतो. मग या सकस संतुलित आहाराबरोबर आपण हिरवे पालेभाज्या पण खायला पाहिजे. त्यानंतर डाळी पण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण खाल्ल्या पाहिजे. डाळीमधून आपल्याला छान असे प्रथिने मिळतात आणि प्रोटीन आपण जर रोज 4 बदाम आणि अक्रोड जर खाल्ला तर आपल्याला छान असा ग्लो पण येतो आणि ओमेगा 3 आवश्यकता आपल्याला त्यातून मिळत असतं. चिया सीड येतं ते पण आपण खाल्लं पाहिजे. संत्री असेल, लिंबू, दही, आवळा यासारखे पदार्थ पण आपण खाल्ले पाहिजे. डाळिंब तर त्वचेसाठी खूप छान आहे. शेवग्याच्या शेंगा आहे ना पहिले कोणीच खात नव्हतं, पण आता मार्केटमध्ये बघा खूप भाव वाढलाय. त्याला कारण काय? शेवग्याची शेंग, शेवग्याचा पाला हा पुरेपूर म्हणजे त्वचेसाठी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तरी शेवग्याची शेंग ही बाजारातून आणली पाहिजे आणि खाल्ली पाहिजे. नारळ पाणी आहे, नारळ पाणी पण पिलं पाहिजे. आपल्याकडे बघा नारळ पाणी कधी पिण्याची प्रथा आहे हो. पितच नाही आपण नारळ पाणी. फक्त दवाखान्यात जर एखाद्या आजारी पेशंट जर असेल ना, तर त्याला भेटायला म्हणून आपण नारळ पाणी घेऊन जात असतो. मग नारळ पाणी हे पेशंटसाठीच उपयुक्त आहे का? तर नाही. नारळ पाणी आपल्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्वचेसाठी खूप छान काम करतं. नारळ पाणी पण आपण पिलं पाहिजे. स्वतःसाठी थोडंसं खर्च करायला काय म्हणजे अ, हरकत नाही ना. आपण ज्वेलरीवर इतका खर्च करतो, फिरण्यावर खर्च करतो, मेकअपवर इतका खर्च करतो. मग हे छान-छान फळं असतील, पालेभाज्या असतील यावर पण खर्च करायला माझ्या मते काहीच हरकत नाही. तर आपण तो सकस संतुलित आहारामध्ये हे पण आपण घेतलं पाहिजे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई यासारखे पदार्थ पण आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे. त्यानंतर येतो व्यायाम. व्यायाम सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि आपली फिटनेस फॅमिलीच इतकी छान आहे ना, यामध्ये तुम्हाला सगळ्याच म्हणजे कॉम्बिनेशन स्किल सांगितली ना तुम्हाला, त्या टाइप आपला वर्कआउटचा कॉल आहे. सगळा कॉम्बो इथे आपल्याला मिळत असतो. व्यायामाने काय होतं बरं?
तर व्यवस्थित आपण जर व्यायाम केला तर आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे तर ते प्रॉपर होतं व्यायामामुळे. त्यानंतर चेहऱ्यावर नॅचरल ग्लो वाढण्यास मदत होते. बघा, जेव्हा आपण वर्कआउट करायला सुरुवात करतो ना, तेव्हा जो आपण सेल्फी काढलेला असतो पहिला, तो सेल्फी आणि त्यानंतर जसा-जसा आपला रिझल्ट निघतो ना, त्यानंतरचा सेल्फी आपण बघतो. आपण स्वतःच त्याच्यामध्ये एनालिसिस करायचंय, की त्या पहिल्या सेल्फीत आणि आताच्या सेल्फीत काय फरक पडलाय? तर फरक कशामुळे पडतो? आपण सकस संतुलित आहार घेतोय, आपण वर्कआउट करतोय, मग त्यामुळे आपल्या स्किनमध्ये पण छान-छान असा रिझल्ट निघायला लागतो. त्यानंतर आहे मॉइश्चरायझर. स्वच्छता. हां, स्वच्छता पण खूप महत्त्वाची. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की मेकअप वगैरे झाल्यानंतर रात्री झोपताना आपण आपली स्किन क्लिअर करून झोपायची आहे. जो मेकअप आहे तो उतरवून झोपायचा आहे किंवा बाहेरून आल्यानंतर सुद्धा आपण व्यवस्थित तोंड, हात-पाय व्यवस्थित धुवायचे आणि मॉइश्चरायझर वगैरे लावून चेहऱ्याची आपण काळजी घ्यायची आहे. मग मॉइश्चरायझर चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे का? तर हो आहे. पण त्याचबरोबर आपण सनस्क्रीन पण त्यासाठी लावली पाहिजे. त्यानंतर हां, सनस्क्रीन पण आपण लावली पाहिजे. जी जी सूर्यप्रकाशाचे जे यूव्ही किरण असतात ना, विशेषतः 10 ते 2 या वेळेमध्ये यूव्ही किरणं जास्त हाय लेव्हलचे असतात. हे आपल्या स्किनवर पडल्यानंतर स्किन आपली खराब होते. त्यामुळे आपण सनस्क्रीनचा पण वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. येस, नेक्स्ट. सकस संतुलित आहार पण घेताय ना तुम्ही? आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी पण प्यायला आहे पाहिजे. सकस संतुलित आहार कुठला घ्यायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्वचाची नियमित स्वच्छता पण आपण राखली पाहिजे. हे पण मी तुम्हाला सांगितलंय. मॉइश्चरायझर पण केलं पाहिजे. नुसतं मॉइश्चरायझरच केलं पाहिजे का? बघा, आपण जेव्हा लहान असतो किंवा आपले जे मुलं असतात, मुलं-बाळं आपण त्यांना बघा मांडीवर घेतल्यानंतर छान असं ऑइल वगैरे लावून त्यांचा मसाज वगैरे करत असतो. तर त्यांची स्किन किती टवटवीत, ग्लोईंग, मऊ, लुसलुसीत अशी दिसत असते बरं. मग आपण आपल्या चेहऱ्यासाठी काही करतो का हो? नाही ना. मग ते पण आत्तापासून आपण केलं पाहिजे. बघा, स्किन बीटीसी आता चालू आहे. त्यामध्ये छान असे रोजचे आहाराविषयी पण माहिती दिली जाते. रोज त्यांच्याकडनं क्लीनिंग वगैरे करून घेतात. मग ऑइल ऑइल आपल्याकडे ऑइल आहे, तर त्या ऑइलचा सुद्धा छान असा मसाज करून घेतला जातो. तर हा मसाज आपल्या चेहऱ्यावर आपण केला पाहिजे. तुम्ही कुठलाही ऑइलचा करू म्हणजे जे बदाम ऑइल असेल, खोबरेल ऑइल असेल, आपण जे वापरतो, कुमकुमादी ऑइल ह्या ऑइलनी छान असा मसाज करून घेतो. तर ह्या मसाजनी रिंकल्स वगैरे कमी होण्यासाठी मदत होती आणि सुरकुत्या वगैरे चेहऱ्यावर येत नाही. आणि बाहेर उन्हात पडताना आपण संरक्षण म्हणून आपण सनस्क्रीन लावली पाहिजे. येस, नेक्स्ट. येस सर. बघा, आपण स्किनसाठी इतकं काही करतो. तर त्यामध्ये कोलेजन, कोलेजन नावाचा घटक आहे ना, हा स्किनसाठी खूप महत्वाचा आहे. हे महत्वाचं प्रथिन आहे, जे त्वचेला घट्ट, चमकदार आणि तरुण ठेवण्यास मदत होते आपले. कोलेजनचं प्रमाण आपल्या त्वचेमध्ये कमी झालं, तर सुरकुत्या पण येतात आणि बारीक-बारीक अशा रिंकल्स पण येऊ शकतात किंवा येतात पण बऱ्याच महिलांना आणि पुरुषांना पण ते येतात. येस, नेक्स्ट. आणि सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही हो? पुरुष असेल, महिला असेल सगळ्यांनाच वाटतं आपण नेहमी तरुण दिसायला पाहिजे आणि सुंदर पण दिसायला पाहिजे. त्यासाठी कोलॅजन तुमच्या त्वचेसाठी खूप महत्वाचं आहे. सकस संतुलित आहार, चांगली जीवनशैली आणि त्वचेची काळजी घेतली तर आपल्या त्वचेमध्ये त्वचेमध्ये जे कोलॅजन नावाचं जे प्रमाण म्हणजे तो आपल्या चांगल्या प्रमाणात वाढवू शकतो आणि त्वचेला तरुण आणि निरोगी ठेवू शकतोय. येस. बघा, महागडी प्रॉडक्ट वापरणं म्हणजे स्किन केअर आहे का हो? तर नाही. खरी स्किन केअर म्हणजे योग्य आहार, पुरेशी झोप, चांगली झोप, व्यायाम, सकस संतुलित आहार आणि सकारात्मक विचार. आपली त्वचा जर म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसा आहे ना, तर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी मेकअपची गरज आहे का? तर नाही. मेकअपची गरज नाही, तर हेल्दी लाईफस्टाईलची आपल्याला गरज आहे. सुंदर चेहरा म्हणजे सुंदर दिसण्यासाठी मेकअपची नव्हे, तर निरोगी सवयीची गरज आहे. तर ह्या निरोगी कारण जीवन आपलं सुंदर आहे आणि आता ते आपण सुंदर करतो पण आहे. जे या कॉलवर आहे करूया, करतोच आहे ना आपण. जीवन सुंदर आहे आणि आपलं जीवन सुंदर करूया आणि करून पण घेऊया. येस. येस सर.
स्किन केअर बाहेरून नाही, तर आतून आपण करायची. बाहेरून किती क्रीमा लावल्या बघा, जाहिरात येत असे. आता मी स्वतः पण दुकानदार आहे. मी पण फेअर अँड लव्हली रोज-रोज विकते. ते म्हणतात 7 दिन में निखर आएगा. पण ते फेअर अँड लव्हली विकून बरेच दिवस झाले मला. पण ते 7 दिनमध्ये काही निखार येत नाही बघा. ती फेअर अँड लव्हली लावून माझा चेहरा असा झाला होता. पण तरी काहीच त्वचेमध्ये सुधारणा नव्हता. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे आणि खूप छान वाटतं ह्या फोटोकडे बघितल्यानंतर. मी ह्या पद्धतीची होती. पहिले जेव्हा या कॉलवर आली, तेव्हा 90 किलो माझं वजन झालं होतं. म्हणजे खायचं किती, प्यायचं किती, झोपायचं किती, काही त्याला लिमिट नव्हतं. मनाला जे वाटेल ते करायचं. आवडलं ते खातच राहायचं. झोपली तर झोपूनच राहायचं. अति प्रमाणाची झोप सुद्धा आहे ना आपल्या शरीरासाठी हानिकारक असते आणि याचा सगळा परिणाम माझ्या बॉडीवर, माझ्या चेहऱ्यावर, सगळ्या गोष्टीवर झाला होता. पण जेव्हा माझ्या कोच उज्ज्वला कांदळकर मॅडम ह्या माझ्या आयुष्यामध्ये आल्या, तेव्हा त्यांनी मला सकस संतुलित आहाराचं महत्त्व, वर्कआउटचं महत्त्व सांगितलं. त्यानंतर मी छान अशी सुरुवात केली माझी आणि छान असा माझा बॉडीचा रिझल्ट पण मी स्वतः काढलेला आहे आणि गेले 2.5 वर्षापासून मी आहे त्या वजनावर आहे. तुम्ही मला लाईव्ह पण बघू शकता. माणूस म्हणतं का हे फोटो आता करून घेता येतात. तर त्यांनी आणि मी लाईव्ह पण तुम्हाला दिसते. मी अशी होती आणि आता अशी आहे वय वर्ष 40 प्लस मध्ये पण. सुंदर असा रिझल्ट आपला निघतो. तर मी म्हणेल माझ्या कोच उज्ज्वला कांदळकर मॅडम यांना, माझे मेंटर प्रमोद सर, सोमनाथ सर, प्रवीण पाटील सर आणि हा आपला कॉल उपलब्ध करून देणारे आदरणीय राहुल शेलार सर आणि भाग्यश्री मॅडम यांना. यांच्या यांच्या मार्गदर्शनामुळे छान अशी मला सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी पण मिळाली. स्वतःचा आत्मविश्वास पण वाढलेला आहे. इतकं कोणासमोर मी जर बोलायला जर गेलं ना, मला डायरेक्ट रडायलाच यायचं. पण आता इतका आत्मविश्वासाने मी बोलू शकते. हेल्दी लाईफस्टाईल मी जगायला लागलीये. थँक सो मच सगळ्यांना आणि स्किन केअर बद्दल मी स्वतः छान असा रिझल्ट काढलाय. त्यामुळे मी सांगू शकते, मी जे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःसाठी मी जे अवलंबलं आहे, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करा. तर थँक सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. चला खूप छान क्लॅपिंग करूयात आपण मॅडम.